या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। समृद्धी महामार्गावर कांद्याला भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू होतं आणि याच वेळेस पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलेलं आहे। या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। परवानगी नसताना देखील हे आंदोलन सुरू होतं आणि याचमुळे पोलीस आक्रमक झाले आणि त्यांनी दानवेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना थेट वैजापूर पोलीस ठाण्यात घेऊन गेलेले आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर जवळ समृद्धी महामार्गावरील जामरगाव इंटरचेंज क्रमांक 19 येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कांद्याला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा या मागणीसाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते। आंदोलनादरम्यान टायर जाळत मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, तरीही आंदोलन सुरू झाल्यानंतर काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि अखेर पोलिसांनी आमदार अंबादास दानवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। इतिहासात पहिल्यांदा समृद्धी महामार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहील असा इशारा अंबादास दानवे यांनी आंदोलनस्थळी दिलेला आहे। दरम्यान शिवसेनेच्या प्रमुख मागण्या काय होत्या ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यांची पहिली मागणी होती कांद्याला किमान 2000 प्रति क्विंटल हमी भाव द्या, प्रति क्विंटल 1500 अनुदान जाहीर करा, कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवा, खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, त्यानंतर कांदा चाळ उभारणीसाठी 75% अनुदान द्या, दर्जेदार कांदा बियाणं अनुदानित दरात उपलब्ध करा, अशा मागण्या आमदार अंबादास दानवे यांनी यावेळेस केलेल्या आहेत। दानवे यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावर करताय काही जरी झालं तर आम्हाला घेणं नाही। आम्ही शेतकऱ्यांसाठी पोलिसांना आम्ही विनंती केली की आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो, आमचं काही पोलिसांविरुद्ध आंदोलन नाहीच आहे। गळ्यात कांद्याच्या माळा घालून दोन्ही बाजूला हा रस्ता काढवलेला आहे। समृद्धी महामार्ग हा नागपूर मुंबई महत्वाचा या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा या प्रश्नाची जाण झाली पाहिजे। हा रस्ता का रोखला म्हणून या तुमच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल असं वाटतं का? जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। घ्यावीच लागेल। एका एवढ्या